ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। ठाणे जिल्ह्यातून जाणारा JNPT वडोदरा हा महामार्ग ग्रामीण भागाच्या विकासासाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे। असं असताना JNPT वडोदरा महामार्गाचे बांधकाम करणाऱ्या शिवालया नामक ठेकेदार कंपनीने गुरुचरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मातीचं खनन केल्यामुळे जनावरांवर भूकमरीची वेळ आली आहे। याबाबत ग्रामस्थांनी तक्रार केल्यावरही प्रशासन कारवाई करत नसल्यानं ग्रामस्थ हवालदिल होत त्याने उपोषणाचा इशारा दिलाय। कल्याण ग्रामीणमधील संगोळे कोंढेरी ग्रामपंचायत क्षेत्रातून JNPT वडोदरा हा महामार्ग जातो। या गावात जवळपास 20 एकरपेक्षा अधिक क्षेत्र हे गुरुचरण मध्ये मोडते, म्हणजेच ही जागा महाराष्ट्र शासनाच्या नावे आहे। मागील 3 महिन्यांपासून काळू नदीवरील गणेश घाट आणि तलावजवळील गुरुचरण क्षेत्रात JCB, डंपर आणि पोकलेन यंत्राच्या सहाय्याने खणण्याचं काम सुरू आहे। माती आणि दगडाचे खनन करून महामार्ग क्षेत्रात भरती केली जाते। प्राप्त माहितीनुसार या कंपनीने शासनाकडे कोणतीही रॉयल्टी भरली नसल्याचं समजतंय। हे खनन 10 ते 15 फूट खोल केले जात असल्यानं गवताची बीज नष्ट होत आहेत। तसेच साग, पळस यासह अनेक आयुर्वेदिक वनस्पतीची बेकायदेशीरपणे तोडल्या गेल्याने वनसंपदा देखील नष्ट झाली आहे। त्यामुळे गावच्या जनावरांना भविष्यात चाऱ्याची कमतरता भासू शकते। याकडे सांगोडे गावचे ग्रामस्थ कल्पेश पाटील यांनी लक्ष वेधलंय। ही बाब ग्रामसेवक आशा जवरे यांच्याही निदर्शनास कल्पेश पाटील यांनी आणून दिली आहे। मात्र त्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्यानं अखेर कल्पेश पाटील यांनी उपोषणाचा इशारा दिलाय। सर, आम्ही जर विचार केला तर मी कल्पेश मंगल पाटील, एक सांगोडे गावचे ग्रामस्थ, एक नागरिक म्हणून मी आपणास विनंती करतोय की सांगोडे गावामध्ये जो JNPT मुंबई वडोदरा हायवेचं काम चालू आहे, त्यासाठी जी लागणारी माती आहे ती शिवालया कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने, जर तुम्ही बघितलं तर पूर्णपणे जी सरकारी दप्तरी मालमत्ता आहे त्या सरकारी गुरुचरणमध्ये बेकायदेशीरपणे काम चालू आहे आणि इथून माती उत्खनन केली जाते। तरी मी ग्रामपंचायतला सुद्धा अर्ज केला होता, तलाठी साहेबांना सुद्धा, तहसीलदार साहेबांना सुद्धा मी अर्ज केला होता, परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारच्या अजूनपर्यंत कठोर कारवाई झालेली नाही। जर आपण विचार केला तर जी सरकारी मालमत्ता आहे त्याच्यामध्ये सरकारने आम्हाला ही कसण्यासाठी आमच्या गुरे, शेळी, जनावरे इत्यादींसाठी सरकारने आम्हाला जागा दिलेला आहे। तर आपण जर बघितलं तर पूर्णपणे 10 ते 15 फूट इथे माती उत्खनन केली गेली आहे। त्याच्यामुळे आमच्या गावातील जनावरांना आज चारा मिळत नाही। त्याच्यामुळे या जनावरांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। यामुळे प्रशासनाचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। याबाबत नक्कीच आम्ही तरतूद करणार आहे आणि याच्यावर कारवाई नक्कीच करावी। तहसीलदार साहेबांना मी एक विनंती करतोय। सरकारी यंत्रणेकडे याबाबत तक्रार केल्यानंतर त्यांनी काय भूमिका घेतली? मी अर्ज केल्यानंतर तहसीलदार साहेबांनी सरकारने कुठल्याही प्रकारची याबाबत दखल घेतलेली नाही। तलाठी साहेबांनी सुद्धा याच्यावर कारवाई कुठल्याही प्रकारची केलेली नाही। जर का ही सरकारी मालमत्ता आहे तर तिथे रॉयल्टी सरकारने दिलेली आहे का त्यांना? आपण जर विचार केला तर याबाबत आपण नक्कीच कारवाई करावी। हे वृक्षतोड कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे? जर आपण विचार केला तर ही सरकारी मालमत्ता आहे आणि सरकारी मालमत्तेमध्ये आपण जर बघितलं तर बेकायदेशीरपणे वृक्षतोड केलेला आहे, झाडांची कत्तल केलेला आहे। त्याच्यामुळे सरकारला याचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। जर मागे आपण बघितला एक प्लॉटमध्ये माती चोरीला गेलेला आहे, त्याच्यानंतर आपण इथे उभा आहे, इथे 2 प्लॉटमध्ये माती उत्खनन केली जाते। जर आपण मागे बघितलं तर 2 पोकलन तिथे काम चालू आहे। आम्ही स्वतः आमच्या नजरेने बघितलेलं आहे की 5 ते 6 डंपर इथून मातीच्या चोरीला गेलेल्या आहेत। मागे जी 50 फूट टेकडी होती ती टेकडीसुद्धा संपूर्णपणे सपाट केलेला आहे। तिथे जो गुरांना चारा मिळायचा तो चारा मात्र आता मिळणार नाही आयुष्यात कधीही। त्यामुळे गुरांवर उपासमारीची वेळ येऊ शकते आणि जर विचार केला तर दुधामध्ये सुद्धा घट होऊ शकते। आमच्या सांगोडे गावातील हा तलाव आहे। तलावाचं आम्हाला पाणी मिळायचं, त्याच्यामध्ये आम्ही मासेसुद्धा सोडलेले आहेत। त्याच्या बाजूला असली जी 50 फूट टेकडी होती ती टेकडी पूर्णपणे त्यांनी सपाट केलेला आहे। तिथले दगडसुद्धा चोरीला गेलेला आहे आणि त्याच्या बाजूला असलेली जी झाडं आहे, सरकारने राबवण्यात आलेली स्कीम झाडे जगवा झाडे लावा यांच्या माध्यमातून राबवण्यात आलेली स्कीम, ती झाडांची पूर्णपणे या लोकांनी कत्तल केलेली आहे। आपण बघितला तर
त्यामुळे प्रशासनाचा मोठा नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये. मी तहसीलदारांना तलाठी साहेबांना सुद्धा मी तक्रार केली होती अर्जाप्रमाणे. हे बघा अर्ज मी तक्रार केली होती, तो अर्ज आपण पाहू शकता. तर त्याच्यावर अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची कठोर कारवाई झालेली नाही. ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर. श्री साई समर्थ ज्योतिष्यालय, एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी.एस. भट्टर गुरुजी. मानसिक कष्ट, मानसिक चिंता, गृह दोष, विद्या, धन, गृह पीड़ा, राजनीतिक, शारीरिक पीड़ा, विवाह न होना, कोर्ट केस, प्रेम विवाह, लक्ष्मी जी की कृपा, संतान सुख, विदेशी यात्रा, व्यापार प्रगति, नौकरी, जमीन, घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं. गुरुजी को आज ही आकर मिलिए. साई समर्थ ज्योतिष्यालय, पंडित टी.एस. भट्टर गुरुजी, राम मारुति रोड, राजमाता वड़ा पाव बाजू में, ठाणे वेस्ट, मुंबई. मोबाइल नंबर 7709282966.